हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा लेसन नंबर 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट हा लेसन शिकणार आहोत. या लेसनचा नेक्स्ट पार्ट म्हणजेच उर्वरित भाग आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट फ्रॉम द सेल्फिश जायंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हा जो राक्षस आहे सेल्फिश जायंट, या राक्षसाच्या बागेमध्ये मुले खेळायला येत नसल्यामुळे हिवाळा हा ऋतू तसाच राहिलेला असतो. शरद ऋतूचं आगमन त्याच्या बागेमध्ये होत नाही. इतरत्र सगळीकडे शरद ऋतूचं आगमन झालेलं असतं आणि झाडांना मोहर आलेला असतो, बहर आलेला असतो आणि त्याला फळेही येत असतात. फक्त या राक्षसाच्या बागेमध्ये झाडाला फळेही येत नाहीत आणि बहरही येत नाही. त्यानंतर पुढे काय होतं ते आता आपण पाहू. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर. आणि तिथे कायमच हिवाळा हा ऋतू राहिला. अँड द नॉर्थ वाइंड अँड द हेल अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्रीज. नॉर्थ वाइंड उत्तरी वारे, गारा आणि बर्फ त्या झाडांमधून तिथेच घोंगावत राहिले किंवा तिथेच त्यांनी राहायला सुरुवात केली. तिथेच ते राहिले, कायमचे राहिले, बागडत राहिले तिथेच. वन मॉर्निंग द जायंट वॉज लाईंग अवेक इन द बेड वेन ही हर्ड सम लवली म्युझिक. एके दिवशी सकाळी काय झालं, त्याच्या बेडवरती जागा होऊन तो राक्षस तिथेच पडलेला होता, झोपलेला होता. त्याच्या कानावरती छान असं सुंदर असं म्युझिक, संगीत ऐकू आलं. इट साऊंडेड सो स्वीट टू हिज इयर्स. त्याच्या कानाला ते अत्यंत छान वाटलं, त्याला ऐकायला ते गोड वाटलं. दॅट ही थॉट इट मस्ट बी द किंग्ज म्युझिशियन पासिंग बाय. आणि त्याला ते गाणं किंवा ते जे संगीत होतं ते इतकं सुंदर वाटलं की त्याला असं वाटलं जणू तिथून राजाचा म्युझिशियन चालले आहेत. राजाचे जे म्युझिशियन असतात, राजगवई जे असतात ते तिथून जात आहेत असे त्याला वाटले. इट वॉज रिअली ओनली लिटिल लिनेट सिंगिंग आउटसाइड हिज विंडो. पण खरं तर हा आवाज जो त्याला ऐकू आला तो कशाचा होता? छोट्याशा लिनिट पक्षाचा होता. लिनिट हा एक गाणारा पक्षी आहे. त्या गाणाऱ्या पक्षाचा हा आवाज होता. बट इट वॉज सो लॉंग सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड सिंगिंग इन हिज गार्डन दॅट इट सीम टू हिम टू बी द मोस्ट ब्युटिफुल म्युझिक इन द वर्ल्ड. पण त्याला तसा आवाज का वाटला की हा कोणत्या तरी राजाच्या गवईचा आवाज आहे किंवा म्युझिशियनचा आवाज आहे, किंग्स म्युझिशियनचा आवाज आहे असं त्याला का वाटलं? कारण त्याने खूप दिवसांनंतर तसा आवाज ऐकला होता. एखादा पक्षी आपल्या बागेमध्ये गाणं गाताना खूप दिवसाने त्याने तो आवाज ऐकला होता. त्यामुळे त्या राक्षसाला ते गाणं किंवा तो जो आवाज आहे अतिशय गोड किंवा छान असा वाटला होता. देन द हेल स्टॉप डान्सिंग ओव्हर हिज हेड. आणि मग थोड्या वेळानंतर काय झालं, गारांनी त्याच्या डोक्यावरती डान्स करणं किंवा गारांचा जो खडखडाट होता तो थांबवला. अँड द नॉर्थ वाइंड सीज्ड रोरिंग. अ डेलिशियस परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट. आणि त्या उत्तरी वाऱ्याने सुद्धा त्याचं घोंगावणं किंवा त्याचं वाहनं थांबवलं, त्या गारांनी पडायचं थांबवलं, त्यांचा खडखडाट थांबवला आणि सुंदर असा सुवासिक सुगंध त्याच्या खिडकीतून, केसमेंटमधून आतमध्ये आला. आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट. आणि मला असं वाटत आहे, तो राक्षस काय म्हणतो, मला असं वाटत आहे की आता स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आला आहे. सेड द जायंट असं म्हणाला की मला आता विश्वास वाटतोय की वसंत ऋतू आता आला आहे. अँड ही जम्प्ड आउट ऑफ द बेड अँड लुक्ड आउट. आणि तो त्याच्या बेडवरून खाली उतरतो, उडी मारतो आणि बाहेर तो वाकून बघतो. व्हॉट डिड ही सी. त्याने काय पाहिले, त्याला काय दिसले? ही सॉ अ मोस्ट वंडरफुल साईट. त्याला अतिशय सुंदर असं एक दृश्य दिसलं. थ्रू अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड क्रेप्ट इन.
त्या वॉलमध्ये असलेल्या एका छोट्याशा होलमधून सगळी मुले आतमध्ये शिरली होती. हॅड क्रेप्ट इन, आतमध्ये शिरली होती. अँड दे वेअर सिटिंग इन द ब्रांचेस ऑफ द ट्रीज, आणि प्रत्येक झाडावरती ती मुले बसली होती. झाडांच्या फांद्यांवरती ही सगळी मुले बसली होती. इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटल चाइल्ड. त्या प्रत्येक झाडावर एक एक लहान मूल बसलं होतं असं त्या राक्षसाने पाहिलं. अँड द ट्रीज वेअर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन, आणि त्या झाडांनासुद्धा मुले परत आल्यामुळे खूप आनंद झाला होता. दॅट दे हॅड कवर्ड देमसेल्स विथ द ब्लॉसम्स, आणि त्यामुळे झाडांना आता मोहर फुटला होता किंवा झाडे आता पुन्हा बहरली होती कारण मुले तिथे खेळायला आली होती. अँड वेअर वेविंग देअर आर्म्स जेंटली अबव द चिल्ड्रन्स हेड, आणि ती झाडे काय करत होती, त्यांचे जी आर्म्स आहेत म्हणजे त्यांचे जे फांद्या आहेत त्या मुलांच्या डोक्यावरून अशी हलकेच हळुवारपणे फिरवत होती. द बर्ड्स वेअर फ्लाईंग अबाउट अँड ट्विटरिंग विथ द डिलाईट. पक्षीसुद्धा, झाडं बहरली, झाडांना मोहर आला, ती झाडे बहरली, त्यामुळे पक्षीसुद्धा आता तिथे आले होते आणि ट्विटरिंग विथ डिलाईट म्हणजे आनंदाने ते सुद्धा किलबिल करत होते. अँड द फ्लॉवर्स वेअर लुकिंग अप, आणि फुलेसुद्धा आता वर डोकावून आली होती. थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग, आणि त्या हिरव्यागार गवतातून फुलेसुद्धा आता वर आली होती आणि ती हसत बघत होती. इट वॉज अ लवली सीन. अतिशय सुंदर असं हे दृश्य होतं. ओन्ली इन वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर. फक्त एका कोपऱ्यामध्ये अजूनही हिवाळा होता, तिकडे अजूनही बर्फ होता. असं का होतं? इट वॉज द फार्देस्ट कॉर्नर ऑफ द गार्डन. फार्देस्ट म्हणजे अतिशय टोकाचं किंवा एक लांबचा असा कोपरा होता त्या गार्डनचा. तो कोपरा अजूनही हिवाळा या ऋतूमध्येच होता. अँड इन इट वॉज स्टँडिंग अ लिटिल बॉय, आणि त्या कोपऱ्यामध्ये एक छोटासा मुलगा खाली उभारला होता. ही वॉज सो स्मॉल दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री. आणि तो जो छोटा मुलगा होता तो तिथे खालीच का उभारला होता? कारण तो इतका छोटा होता की त्या झाडांच्या फांद्यांपर्यंतसुद्धा तो पोहोचू शकत नव्हता, इतका तो छोटा होता. अँड ही वॉज वंडरिंग ऑल अराउंड इट, आणि तो छोटा मुलगा त्या झाडावरती त्याला चढता येत नव्हतं, त्यामुळे त्या झाडाच्या भोवती गोल 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 असा तो फिरत राहिला होता. क्राईंग बिटरली, आणि तो रडतसुद्धा होता कारण त्याला त्या झाडावरती चढायचं होतं, त्यामुळे तो तिथे आला होता. पण तो इतका छोटा होता की त्याच्या फांद्यांवरती सुद्धा त्याचा हात पोहोचत नव्हता, त्यामुळे तो त्या झाडाच्या भोवती फिरत होता. द पुअर ट्री वॉज स्टील कवर्ड विथ द फ्रोस्ट अँड स्नो, आणि त्यामुळं तो मुलगा त्या झाडावर चढू न शकल्यामुळं ते झाड अजूनही गोठलेल्या स्वरूपात होतं. बर्फ आणि दव तिथे अजूनही होते. अँड द नॉर्थ वाइंड वॉज ब्लोईंग अँड रोरिंग अबव इट, आणि उत्तरी वारेसुद्धा त्या झाडाच्या डोक्यावरती घोंगावत होते. क्लाइंब अप लिटिल बॉय सेड द ट्री. ते झाड काय म्हणतं? चढ छोट्याशा मुला, तू वरती चढ मुला, तू वरती चढ, असं ते झाड सांगतं. अँड इट बेंट इट ब्रांचेस डाऊन ॲज लो ॲज इट कुड, आणि ते झाड काय करतं? त्याला शक्य होईल तितकं त्याच्या फांद्या खाली वाकवतं. बट द बॉय वॉज टू टायनी, पण हा जो छोटा मुलगा होता तो खूपच लहान होता, फारच लहान होता, त्यामुळे त्याला त्या फांद्या काही हातात येत नव्हत्या आणि त्या झाडावर चढता येत नव्हतं. तो मुलगा त्या झाडावर चढला नसल्यामुळे ते झाड बहरलंच नाही. तिथे अजूनही हिवाळा ऋतू होता, सगळीकडे बर्फ होता. अँड द जायंट्स हर्ट मेल्टेड ॲज ही लुक्ड आऊट, आणि हे दृश्य पाहूनच त्या राक्षसाचं हृदय परिवर्तन झालं. हर्ट मेल्टेड म्हणजे त्याचं हृदय पागळलं, त्याला खूप वाईट वाटलं मनातून. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, मी किती स्वार्थी होतो. ही सेड, तो काय म्हणतो? मी किती स्वार्थी होतो. नाऊ आय नो वाय द स्प्रिंग वूड नॉट कम हिअर, मला आत्ता समजतंय की वसंत ऋतू आपल्या इथे गार्डनमध्ये का आला नाही, हे मला आत्ता समजतंय, असं तो म्हणतो. I will put that poor boy on the top of the tree and then I will knock down the wall. तो काय म्हणतो की मी त्या छोट्याशा मुलाला आता झाडावरती बसवतो आणि माझी ही जी भिंत मी बांधली आहे ती नॉकडाऊन म्हणजे आता मी ती भिंत तोडून टाकतो, पाडून टाकतो, असं तो म्हणतो. अँड माय गार्डन शॅल बी द चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड फॉर एव्हर, आणि हे जी माझी बाग आहे, माझं गार्डन आहे, ते मुलांना खेळण्यासाठी कायमच मी आता ओपन ठेवतो. चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड फॉर एव्हर, मुलांना खेळण्यासाठी, म्हणून हे मी ग्राउंड म्हणून ठेवून टाकतो.
ही वॉज रिअली व्हेरी सॉरी फॉर वॉट ही हॅड डन. त्याने केलेल्या गोष्टीचा त्याला खूप पश्चाताप होत होता. त्याने काय केलं होतं, त्या मुलांना आतमध्ये खेळायला दिलं नव्हतं. त्यामुळे सगळी झाडे कोमेजली होती. तिथे वसंत ऋतू न येता हिवाळा हा ऋतूच राहिला होता. सगळीकडे बर्फ, गारा आणि गार थंड उत्तरी वारे असे वाहत होते. तिथे पक्षी येत नव्हते, झाडाला फुलं येत नव्हती, फळं येत नव्हती. पण जेव्हा ती मुले आत शिरली, गुपचूप त्या होलमधून जेव्हा आत शिरली, तेव्हा सगळ्या झाडांना अतिशय आनंद झाला. ती बहरली, त्या झाडांना फुले आली आणि एक कोपरा ज्या झाडावरती ते छोटंसं मुलगा चढू शकत नव्हता, तो कोपरा मात्र बर्फाच्छादितच राहिला. मग त्या जायंटला कळालं की आपल्या गार्डनमध्ये वसंत ऋतू का नाही आला. आणि मग तो काय ठरवतो की आपण या गार्डनला मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड म्हणून ठेवूयात, असं तो ठरवतो. सो ही क्रेप्ट डाऊनस्टेअर, आणि म्हणून तो खाली उतरतो. अँड ओपन द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली, आणि समोरचं जे दार आहे ते अत्यंत हळू तो उघडतो. अँड वेंट आउट इन टू द गार्डन, आणि गार्डनमध्ये जातो. बट व्हेन द चिल्ड्रन सॉ हिम दे वेअर सो फ्रायटन दॅट दे ऑल रॅन अवे. पण जेव्हा मुलं पाहतात की राक्षस येत आहे, राक्षसाला जेव्हा त्या मुलांनी पाहिलं तेव्हा ती मुले खूप घाबरली. अँड दे ऑल रॅन अवे, आणि ही सगळी मुले पळून गेली. अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन, आणि ती जी बाग होती ती पुन्हा हिवाळ्यात बदलून गेली. तिथे पुन्हा हिवाळा ऋतू आला. ओनली द लिटिल बॉय डिड नॉट रन, फॉर हिज आईज वेअर सो फुल ऑफ टीयर्स दॅट ही डिड नॉट सी द जायंट कमिंग. फक्त हा छोटासा मुलगा आहे तो पळाला नाही, डिड नॉट रन, तो पळाला नाही. का? कारण त्याचे जे डोळे होते ते अश्रूंनी भरले होते. त्याच्या डोळ्यात पूर्ण पाणी जमा झालं होतं. त्यामुळे त्याला हे दिसलंच नाही की जायंट येत आहे, तो राक्षस येत आहे, हे त्याला दिसलंच नाही. अँड द जायंट स्टोल अप बिहाइंड हिम, आणि तो जो जायंट आला त्याच्याजवळ जेव्हा आला तो त्याच्या मागे लपून राहिला. त्याने पाठीमागे गेला तो. अँड टूक हिम जेंटली इन हिज हँड, आणि त्याला हळुवारपणे त्याने आपल्या हातात घेतले. अँड पुट हिम अप इन टू द ट्री, आणि त्याने त्या छोट्याशा मुलाला आपल्या हातात, दोन्ही हातावर घेऊन आणि त्या झाडावरती बसवले. अँड द ट्री ब्रोक ॲट वन्स इन टू ब्लॉसम, आणि पुन्हा त्या झाडाला बहर आला. अँड द बर्ड्स केम अँड सँग ऑन इट, आणि पुन्हा तिथे पक्षी आले, ते झाडाला बहरलं, ते झाड बहरलं छान असं, आणि तिथे पक्षी आले आणि गाणी गाऊ लागले. अँड द लिटिल बॉय स्ट्रेच्ड आउट हिज 2 आर्म्स अँड फ्लंग देम अराउंड द जायंट स्नेक. आणि मग हा जो छोटा मुलगा होता, ज्या मुलाला त्या राक्षसाने झाडावरती बसवलं, त्या छोट्याशा मुलाने काय केलं, त्याचे जे 2 हात होते ते असे स्ट्रेच करून त्याच्या गळ्याभोवती टाकले. अँड फ्लंग म्हणजे त्याच्या गळ्याभोवती गुंफले ते हात. अँड किस्ड हिम, आणि त्याच्या गालावरती किस केलं, त्याच्या मानेवरती किस केलं. अँड द अदर चिल्ड्रन व्हेन दे सॉ दॅट द जायंट वॉज नॉट विक्ड एनी लॉंगर केम रनिंग बॅक, आणि बाकीची पण जी मुलं होती जी पळून गेली होती, त्यांनी जेव्हा पाहिलं की हा आता जायंट दुष्ट राहिलेला नाही, तो आता चांगला झाला आहे, तेव्हा ती इतर मुलेसुद्धा पुन्हा परत आली. अँड विथ देम केम द स्प्रिंग, आणि त्यांच्यासोबतच वसंत ऋतूही तिथे पुन्हा परतला. इट इज युअर गार्डन नाऊ लिटिल चिल्ड्रन, सेड द जायंट. तो जायंट काय म्हणतो, राक्षस काय म्हणतो, आता ही बाग तुमची आहे मुलांनो, ही बाग आता तुमची आहे. अँड ही टूक अ ग्रेट एक्स अँड नॉक डाऊन द वॉल, आणि त्यांनी मोठी अशी कुऱ्हाड घेतली आणि ती वॉल, ती जी भिंत त्यांनी बांधली होती ती त्याने पाडून टाकली. अँड व्हेन द पीपल वेअर गोईंग टू मार्केट ॲट 12 o'clock, आणि जेव्हा दुपारी 12 वाजता लोक मार्केटला जात होती, रस्त्यातून जाणारी येणारी जी लोकं होती मार्केटला चालली होती, त्यांनी पाहिलं, दे फाउंड द जायंट प्लेइंग विथ द चिल्ड्रन इन द मोस्ट ब्युटिफुल गार्डन दे हॅड एव्हर सीन. त्यांनी बघितलेल्या सर्वात सुंदर अशा त्या बागेमध्ये तो जो जायंट होता तो त्या मुलांबरोबर खेळत असताना या सगळ्या लोकांनी, रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं, आणि त्यांनासुद्धा आनंद झाला. तर अशा पद्धतीने त्या राक्षसाने त्या मुलांना बाग खेळण्यासाठी
खुली करून दिली, ओपन करून दिली आणि त्याच्या बागेमध्ये वसंत ऋतूचं आगमन झालं. त्याला कळालं की मुले नसल्यामुळेच आपल्या बागेमध्ये हिवाळा हा ऋतू तसाच राहिला, वसंत ऋतू आला नाही आणि शरद ऋतूही आला नाही. आणि त्यामुळे त्याने त्या मुलांना बाग खेळण्यासाठी ओपन करून दिली. तर हा लेसन इथे संपलेला आहे. फ्रॉम द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर वाइल्ड. या लेसनमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. लाईंग अवेक म्हणजे तो झोपून होता पण तो जागा होता, जागृतपणे पडून राहिलेला होता. म्युझिशियन्स म्हणजे संगीतकार. लिनेट म्हणजे गाणारा लिनेट पक्षी. सीज्ड म्हणजे थांबले. डेलिशियस परफ्यूम म्हणजे मनाला आनंद देणारा सुवास. बिलीव्ह म्हणजे विश्वास असणे, विश्वास ठेवणे. क्रेप्टीन म्हणजे आत शिरली, ती मुले आत शिरली. ब्लॉसम्स म्हणजे बहरले. वेविंग म्हणजे डोलू लागली. ट्विटरिंग म्हणजे किलबिल करू लागली. डिलाईट म्हणजे आनंद. फार्देस्ट कॉर्नर म्हणजे सर्वात लांबचा एक कोपरा. बिटरली म्हणजे कडवटपणे किंवा वाईट वाटून तो मुलगा रडू लागला. टायनी म्हणजे छोटासा. क्रेप्ट म्हणजे आत शिरला किंवा क्रेप्ट डाऊनस्टेअर्स म्हणजे तो खाली आला. फ्रायटन म्हणजे घाबरला, घाबरणे. फुल ऑफ टियर्स म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलं, अश्रू आले. फुल ऑफ टियर्स, टियर्स म्हणजे अश्रू. फ्लंग म्हणजे गुंफले. एक्स म्हणजे कुऱ्हाड. तर हा लेसन इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. गुड बाय.